शुभ सकाळ सर्वांना। दिवाळीची सकाळ उजाडलेली आहे। चला तर आता आमची आंघोळ झालेली आहे, म्हणून मी आता ही रांगोळी काढायला घेतलेली आहे। सकाळी सकाळी मोठी अशी रांगोळी काढली नाही, छोटीच काढली, कारण मुलं आहेत ते इकडे फिरतात तिकडे बदाम, मग ती सगळीकडे स्प्रेड होते, म्हणून मी छोटी छोटी अशी रांगोळी काढून घेतली। दिवाळीच्या दिवशी म्हणजे कशी सगळ्यांनाच घाई असते, सगळी कामं करायची असतात, घरात दिवे सगळीकडे लावायचे असतात आणि अशी फराळाची तयारी करायची असते। पोहे वगैरे गोड पोहे बनवायचे असतात, तिखट पोहे बनवायचे असतात, त्यामुळे थोडीशी घाई आपली होतीच। सर्व लेडीजची, जास्त करून लेडीजचीच घाई होते या सर्व घरातल्या कामामध्ये। तर मी आपली रांगोळी काढून घेतली आहे। ही बघा, ही अशा पद्धतीने मी एकदम छोटी अशी, तुम्हाला जशी सांगितली की मी एकदम छोटी अशी रांगोळी काढून घेतली आहे, जेणेकरून ती स्प्रेड होणार नाही। चला तर माझे कारटे फोडायचे राहिलेच, ते आता मी दाखवते तुम्हाला। सर्व पहिलं काम करून घेतलं आणि आता म्हटलं चला कारटे फोडूया। मी आले, कारटं फोडलं आणि नंतर त्याची टिकली लावली आणि थोडंसं तोंडात घातलं आणि नंतर आमचा स्पर्श होता, तो म्हणायला मम्मी आता मी फोडतो कारट। म्हटलं ठीक आहे, आता तू फोड म्हणून। आणि नंतर त्याने एकाच ह्याच्यात ते कारटं फोडलं आणि मस्तपैकी टिकली लावली आणि आता बघा त्याची गंमत। आता तोंड याचं कडू लागलं असं करताय। मग म्हणायला मम्मी तुझा मी फोटो काढतो, म्हणून स्पर्शने फोटो काढला। नंतर आमचा छोटूला स्पंदन उठला, आता मम्मी मी पण फोडणार म्हणाल, पण त्याने किती पाय मारले पण ते कारट काही फुटे ना त्याच्याकडून। मग त्याने परत ट्राय केलं, नंतर एकदाचं फुटलं। मग म्हटलं चला आता ह्याला टिकली लावली आणि जरासं ह्याच्या तोंडात घातलं, पण आमच्या स्पंदनला काही कडू लागलंच नाही, तो आपला नॉर्मल उभा राहिला आणि आमचा स्पर्श होता त्याला कडू लागलं। त्याच्यानंतर हे आम्ही माझे पोहे बनवून झालेले आहे, तिखट पोहे गोड पोहे। त्याच्यानंतर मुलं म्हणायला लागले आईस्क्रीम पाहिजे, आईस्क्रीम पाहिजे, आईस्क्रीम पाहिजे। मग आईस्क्रीम त्याच्या बाबांनी आणून दिला, मग आम्ही सगळ्यांनी बसून आईस्क्रीम खाल्लं फराळ झाल्यानंतर। आणि म्हटलं आता चला दुपारच्या जेवणाची तयारी करायला पाहिजे। सो मी लसूण सोलत होते, पण एक लेडीजचं काय माहिती, लसूण सोलायची असते तेव्हा ती बाहेर हॉलमध्येच येऊन सोलते। किती बघा सगळ्या तशाच करतात। आणि हे बघा, हे आता ह्याचं काय चाललं आहे, काय रात्रीचा व्हिडिओ आहे तो, काय चाललं कळत नाही। ती ह्याची पिशवी होती आकाश कंदीलची, ती काढून घडी करून ठेवली आणि त्या पिशवीचं काय केलं बघा। ही मुलं ऐकतच नाही, आपल्याला पाहिजे तेच करतात। आणि हा माझ्या स्पंदनचा नरकासूर बनवलेला काल रात्रीचा, तो दाखवायचा राहून गेलेला। हा पहा कसा वाटला तुम्हाला नरकासूर स्पंदनचा। थँक्यू। माझ्या व्हिडिओला लाईक करा।